नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही, धैर्य, कर्म, ध्यान, ज्ञान सर्व काही गुरुचीच देणं। तर अशा प्रकारे गुरुचे आपल्यावर अनंत ऋण आहेत, जे आपण कित्येक जन्म घेऊनही फेडू शकत नाही। मित्रमैत्रिणींनो, आजच्या ह्या कलियुगात गुरुच्या नावाखाली ठगवणारे, फसवणारे अनेक बाबा बुवा आहेत। त्यामुळे कलियुगात खरा योग्य गुरु मिळणं दुर्लभच। मग खरा गुरु कसा ओळखावा, कोणाला आपला गुरु करावा, ह्या प्रश्नाने मनात गोंधळ उडतो। अशा संभ्रमित अवस्थेत एकच गोष्ट आपल्याला मार्ग दाखवू शकते, ती म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन आणि पारायण। आपल्याला जीवनामध्ये योग्य गुरु मिळावा, योग्य मार्ग मिळावा, या हेतूनेच गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील अध्यायांची मालिका आपण आपल्या चॅनलवर सुरू केलेली आहे। त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या। तसेच दर सोमवारी आणि गुरुवारी गुरुचरित्रांच्या या अध्यायांचा लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्यासाठी या व्हिडिओजना जास्तीत जास्त शेअर करा। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 8, शनी प्रदोष व्रत महात्म्य कथा। श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा ऐकल्यानंतर नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, हे योगेश्वरा, आपण सविस्तर सांगितलेली गोकर्ण महात्म्याची कथा ऐकल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला आहे। पुढे श्री गुरु श्रीपाद तेथे किती दिवस राहिले, त्यानंतर काय झाले, हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली आहे। तेव्हा कृपा करून त्याविषयी मला सविस्तर सांगा। तुमच्या तोंडून श्री गुरुचरित्र ऐकताना खरंच मला खूप आनंद वाटत आहे। नामधारकाची ही विनंती ऐकून आनंदी झालेले सिद्धमुनी त्याला म्हणाले, ठीक आहे, लक्षपूर्वक ऐक। श्री गुरु श्रीपाद यती गोकर्ण क्षेत्री 3 वर्षे गुप्तपणे राहिले। त्यानंतर ते श्री शैल्य पर्वतावर गेले। लोकांच्यावर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते 4 महिने राहिले। त्यानंतर ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले। कुरवपूर हे महाक्षेत्र आहे। त्याचे महात्म्य फारच मोठे आहे। जे लोक तेथे जाऊन उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, त्यांचे मनोरथ सिद्धीस जातात। ह्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती, परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मतःच मरण पावत असत। तिने अनेक व्रतवैकल्ये केली, त्यामुळे पुढे दैवयोगाने एक पुत्र झाला, परंतु तो मंदबुद्धीचा होता। सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही। पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते। ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला। त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे। तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले, परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा। पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले। त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली। दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली। आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले। पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही। लोक माझी निंदा करतात, तेव्हा मी अरण्यात निघून जातो। मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले। ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली। गंगातीरी गेली असता तिला श्रीपाद यती गंगेत स्नान करताना दिसले। तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले। तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यतींना विनंती केली। तेव्हा श्रीपाद यतीने तिचे सांत्वन केले। त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले। या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली। राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता। एक दिवस राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता। तेथील पूजा पाहून काही गवळ्याच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभिली। सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला। रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन
मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडीत देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला. कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला आहे. त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफळ झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पतीपत्नीवर गुरुकृपा झाली. तर मित्रमैत्रिणींनो, सिद्धमुनींनी नामधारकास सांगितलेली ही शनिप्रदोष व्रत महात्म्याची कथा येथे पूर्ण होत आहे. पुन्हा भेटू आपण येणाऱ्या गुरुवारी श्री गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायासह. श्री गुरुचरित्राच्या या 8व्या अध्यायाच्या वाचनाने श्रवणाने बुद्धिमांद्य नाहीसे होतात, तसेच विवाह कार्य सुलभ होते. तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपली सर्व विघ्ने नाहीशी होत ही गुरुचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त.